हापूस ॲग्रो टुरिझमला भेट द्यायला. हो, आम्ही सगळ्या जणी हापूस ॲग्रो टुरिझमला आलो होतो. काय सुंदर परिसर, आमराईची, सगळीकडे आंब्याची झाडं आणि म्हणूनच लव हापूस असं म्हटलं. हा हापूसचा मँगो सिटी म्हणजेच रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये हे ॲग्रो टुरिझम आहे. आम्ही सकाळी सकाळी इथे पोहोचलो, नाश्ता करून रूम मध्ये गेलो. रूम अतिशय सुंदर, चिरेबंदी असं घर आणि त्यामध्ये बेड सुद्धा चिऱ्याचाच होता. अतिशय स्वच्छ सुंदर अशी ही खोली. त्यानंतर आम्ही सगळ्या जणी जीप मध्ये बसलो आणि लोटेश्वर मंदिराला भेट द्यायला गेलो. आहा, काय सुंदर परिसर. लोटेश्वर मंदिराकडे आम्ही सगळ्या जणी चालत तो डोंगर उतरत परिसर पाहत पाहत सगळ्या जणी निघालो. एका शिळेवर असलेलं हे लोटेश्वर मंदिर आम्हाला पाहायचं होतं. जरा उतार होता. उतरत उतरत आम्ही मंदिराची वाट चालत होतो. हे काय, पोहोचलो सुद्धा मंदिराच्या जवळ. अगदी गप्पांच्या नादात सहजच पोहोचलो. बघा, एकाच दगडावरती असलेलं हे लोटेश्वर मंदिर. मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेलो. खरंच अगदी छोटसच एका दगडावर असलेलं हे मंदिर. या मंदिरात भगवान शंकरांचं म्हणजे लोटेश्वराचं दर्शन घेतलं आणि मंदिराकडील या छोट्या पुलावरून आम्ही पलीकडे आलो आणि पुन्हा ॲग्रो टुरिझमला निघालो. गरमागरम व्हेज नॉनव्हेज थालीचा आस्वाद घेऊन थोडीशी विश्रांती घेतली आणि नौका विहारासाठी निघालो. आहा, एक चित्र सदृश्य विलोभनीयता अनुभवली. होडी जशी शांतपणे पुढे जात होती तशीच ही संध्याकाळही शांत होती. वाऱ्याची मंद झुळूक आणि आकाशात रंगांची उधळण, त्यात नावाडी संदीप पावसकरांच्या कवितेची संगत. बोटिंग करून आल्यावर हापूस ॲग्रोच्या आमराईत फिरलो. तुम्हाला सांगू का, लोटेश्वर मंदिर, बोटिंग, चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण आणि जंगल सफारी हे सर्व फक्त 2222 मध्ये समाविष्ट होतं. अगदी स्वस्त आणि मस्त. रात्री जंगल सफारी, आज पौर्णिमा, आकाशात पूर्ण चंद्र आपल्या मधुर शांत आल्हाददायी किरणांनी अमृत वर्षाव करीत होता. चांदण्यात फिरताना मन गुणगुणत होतं. रात्रीच्या जेवणात गरमागरम मोदक होते. सकाळी आम्ही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलो. स्विमिंग पूल जवळ आलो आणि त्यामध्ये पाय सोडून छानपैकी थंड पाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर नाश्ता केला आणि घरी परतण्याची तयारी केली. रत्नागिरी स्टेशनवर आलो, गाडी पकडली आणि छान गप्पा गोष्टी करत करत मुंबईला परतलो. तुम्हाला सुद्धा हापूस ॲग्रोला जायचंय ना? चला तर त्याचे डिटेल्स जाणून घ्या. आपल्याकडे पॅकेज 3 प्रकारचे पॅकेज आहेत. एक पॅकेज आहे आपलं ते 2222चं ते स्टेचं पॅकेज आहे. त्यामध्ये आपल्याला 2 जेवण 2 नाश्ता येतात. व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड जेवण असतं. जेवणाची क्वालिटी म्हणजे आपली कोकणी पद्धतीचं ट्रॅडिशनल जेवण असतं. त्यानंतर आपला शेड्यूल कसा असतो, साधारण सकाळी नाश्ता होतो, त्यानंतर लोटेश्वर मंदिर दर्शन होतं, त्यानंतर आल्यानंतर स्विमिंग पूल रेन डान्स असतो, रूम्स असतात, तुम्हाला AC सगळ्या रूम्स आहेत. त्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण होतं. जेवणामध्ये पण व्हेज नॉनव्हेज, मच्छी थाळी, चिकन वडे थाळी सगळे ऑप्शन असतात. त्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट आणि 4 वाजता संध्याकाळी इथे बॅकवॉटर सफारी असते. जी पारंपरिक पद्धतीने जी केली जाते ती बॅकवॉटर सफारी असते, यांत्रिकी नाही. त्यानंतर ते आल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स, चहा, भजी वगैरे असं असतं. त्यानंतर मेन अट्रॅक्शन आहे ते जंगल सफारीचं. रात्री साधारण 8, 8:30, 9 नंतर ती जंगल सफारी चालू होते आणि जंगल सफारी आल्यानंतर तुम्हाला परत एकदा जेवण दिलं जातं. असं 2 प्रकारचं जेवण असतं तुम्हाला त्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता असतो, तो पण आपल्याकडे घावणा, थालीपीठ अशा प्रकारचा नाश्ता असतो. हे आपलं 2222चं पॅकेज झालं. त्यानंतर त्याच प्रकारचं साधारण 1222चं जे डे पॅकेज आहे, त्यामध्ये पण हे सगळं म्हणजे 1 जेवण 1 नाश्ता, बोटिंग आणि लोटेश्वर मंदिर एवढंच असतं. आणि संध्याकाळी चहा संपून ते पॅकेज संपतं. म्हणजे साधारण 9 ते 6चं ते असा टायमिंग आहे. त्यामध्ये पण लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी अशी एक सेपरेट रूम दिली जाते. त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे जे ऑफिसवाल्यांसाठी असं एक पॅकेज आपण ठेवलेलं आहे.
ते संध्याकाळी 5 वाजता चालू होतं आणि सकाळी 9 वाजता संपतं. म्हणजे स्टेचंच पॅकेज आहे, पण त्यामध्ये एक जेवण आणि एक नाश्ता येतो. त्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, जंगल सफारी, बोटिंग ह्या सगळ्या गोष्टी येतातच. खास ते ऑफिसवाल्यांसाठी आहे. सकाळी नाश्ता करून 9 वाजता ते आपल्या ऑफिसला 10 वाजेपर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारचं ते पॅकेज. असे 3 पॅकेज आपल्याकडे चालतात मोस्टली.